आजच्या कार्यक्रमात आपण कपाशीची सघन लागवड या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममराबाद इथल्या मयुरी देशमुख यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. आता ही सघन लागवड पद्धत आणि कमी अंतराची लागवड पद्धत या दोन्ही पद्धतींसाठी अन्न व्यवस्थापन जे आहे याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की माती परीक्षण केल्याशिवाय कुठल्याही शेतामध्ये आपण जेव्हा एखाद्या खताची मात्रा ठरवतो तर ती खताची मात्रा ही मात्र माती परीक्षणावरूनच आपण ठरवायला पाहिजे. आणि मग शिफारस जी आपल्याला केलेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मग आपल्याला फेरबदल करावे लागतात. कारण शिफारस केलेले जे अन्नद्रव्य आहेत, जी रसायनांची मात्रा आहे ही ढोबळमानाने दिलेली असते आणि आपल्या जमिनीचं परीक्षण करून मग आपल्या जमिनीमध्ये कोणता अन्नद्रव्य घटक हा किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार मग आपण फेरबदल करायचा असतो. जसं की आपण सुरुवातीला म्हटलं होतं की याच्यामध्ये आपण झाडांची संख्या वाढवतोय, अंतर कमी करतोय, तर तशाच प्रमाणे आपण याच्यामध्ये खतांची मात्रा सुद्धा कमी करतोय. जर बाकीच्या शिफारसी बघितल्या तर सघन लागवड पद्धतीमध्ये किंवा कमी अंतर लागवड पद्धतीमध्ये जवळपास 36-18-18 किलोग्रॅम प्रति एकर नत्र, स्फुरद आणि पालाश या मात्रेची शिफारस केलेली आहे. आणि ही जर बाकीच्या तुलनेत बघितली तर ही अगदीच कमी आहे. तर आता ही मात्रा का बरं कमी केली असेल? तर आपल्या सघन लागवड पद्धतीमध्ये पिकंही अगदी जवळ आहेत. पिकं जवळ असल्यामुळे त्यांचे जे मूळ आहेत ते जमिनीमध्ये पसरलेले असतात आणि मुळं सुद्धा काय होतात की जवळ असतात. मग जेव्हा आपण हे अन्नद्रव्य म्हणजे रासायनिक खत जेव्हा आपण जमिनीमध्ये टाकणार, जमिनीमध्ये पुरेसा ओलावा जेव्हा असतो आणि झाडं जवळ असल्यामुळे तिथे ओलावा सुद्धा हा तग धरून राहतो, टिकून राहतो. तर याच्यामुळे काय होतं की ही अन्नद्रव्य पिकांना लवकर शोषली जातात आणि अन्नद्रव्यांचा जो अतिरिक्त वापर आहे किंवा मग जो अतिरिक्त त्याचा जो ऱ्हास आहे तो आपण मग तिथे थांबवू शकतो. तर याच्यामुळे काय होते, असा एक फायदा होतो की रासायनिक खतांची बचत इथे होते आणि मग त्याच्यामुळे आपल्याला कमीत कमी अन्नद्रव्य रासायनिक खतं आपण या पद्धतीमध्ये टाकत असतो. तर या पद्धतीसाठी एक वेळापत्रक सुद्धा दिलेलं आहे. आपल्याला रासायनिक खतांचा जी मात्रा दिलेली आहे ही आपल्याला 3 भागांमध्ये विभागून द्यायची आहे. पहिली मात्रा जी आहे ती आपल्याला प्रारंभिक वेळीस म्हणजे पेरणीच्या वेळी आपल्याला द्यायची आहे. तर त्याच्यामध्ये जी शिफारस केलेलं जे अन्नद्रव्याचा जी मात्रा आहे तर ती मात्रा आपल्याला 3 भागामध्ये डिव्हाइड करून द्यायची आहे. तर पहिली मात्रा ही आपल्याला जवळपास 1/3 नत्राची मात्रा द्यायची आहे. स्फुरद मात्र आपल्याला पूर्ण द्यायचा आहे. स्फुरद हा असा घटक आहे की तो अगदी हळूहळूपणे एखाद्या पिकाला उपलब्ध होतो जमिनीमध्ये जसा जसा ओलावा असेल. तर म्हणून स्फुरद हे आपल्याला पूर्ण द्यायचं आहे. आणि नत्र हे मात्र आपल्याला फक्त 1/3 द्यायचं आहे. कारण नत्र हे काय होतं की जमिनीमधून ते उडून जातं किंवा मग त्याचं बाष्पीभवनामध्ये त्याचा ऱ्हास होतो. तर त्याच्यामुळे आपल्याला 1/3 नत्राची मात्रा, स्फुरदची मात्रा पूर्ण आणि पालाश हे अर्धच द्यायचं आहे. जो डोस आपण दिलेला आहे तर त्याच्या फक्त 1/2 आपल्याला पालाश द्यायचा आहे. ही झाली पहिली मात्रा. आता दुसरी मात्रा ही आपल्याला पात्या धरण्याच्या वेळी म्हणजे जवळपास पेरणीनंतर 40 ते 45 दिवसानंतर पात्या धारणाला सुरुवात होऊन जाते. तर तेव्हा आपल्याला 1/3 नत्राची मात्रा, 1/2 आपल्याला पलाशची मात्रा आणि याच्यासोबत आपल्याला 5 किलोग्रॅम झिंक सल्फेट टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग आहे तिसरी मात्रा. तर तिसरी मात्रा ही आपलं फुले आणि बोंड निर्मितीची सुरुवात झाली म्हणजे पेरणीच्या जवळपास 70 ते 75 दिवसानंतर बोंड धारण किंवा मग फुलधारण करायला सुरुवात होते. तर तेव्हा आपल्याला 1/3 नत्राची मात्रा आणि जवळपास 2 किलोग्रॅम बोरॅक्स अशा प्रकारे आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचं आहे. त्याच्यानंतर जर जास्त पाऊस पडल्यास पोषक द्रव्ये जर वाहून गेली आणि बोंडांचा भार जास्त असताना पिकांद्वारे पोषक तत्वांची उच्च मागणी जर पूर्ण करायची असेल तर पोषक अन्नद्रव्याची फवारणी जर आपण केली तर ही खूप फायद्याची ठरते. आणि जेव्हा आपण ही अन्नद्रव्ये विभागून देतो तेव्हा ती झाडांना पुरेशा प्रमाणात योग्य वेळी आणि योग्य त्या कालावधीमध्ये त्यांना ती मिळतात आणि हा या पद्धतीचा एक चांगला फायदा आहे. नक्कीच. हे झालं एक मुख्य अन्नद्रव्याच्या बाबतीत. आणि याच्यासोबतच जर आपण मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे ज्यांना आपण दुय्यम अन्नद्रव्ये किंवा मग सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतो तर याची सुद्धा मात्रा देणं गरजेचं आहे. तर सूक्ष्म अन्नद्रव्ये ज्याला आपण मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणतो तर याची फवारणी आपल्याला पेरणीनंतर जवळपास 90 ते 100 दिवसांनी प्रति एकर आपल्याला जवळपास 1 एकरासाठी जर म्हटलं तर 200 लिटर पाण्यात 1 किलो मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला द्यायचं आहे. आणि दुसरी फवारणी आपल्याला पेरणीनंतर 100 ते 110 दिवसांनी जवळपास 19-19-19 किंवा 13-0-45 अन्नद्रव्याचा ही जी मात्रा आहे तर ही 3 ते 4 किलोग्रॅम प्रति एकर आपल्याला त्या पिकाला द्यायची आहे. तर याच्यामुळे काय होतं की पिकांना सुरुवातीला जो आपण अन्नद्रव्याची जी मात्रा दिली होती जर काही पाऊस झाला
किंवा ऊन जास्त तापलं तर त्याच्यामुळे जर ही अन्नद्रव्ये निघून गेली असतील तर पिकांसाठी जर आपल्याला अतिरिक्त अन्नद्रव्ये उपलब्ध करून द्यायची असेल तर ही अन्नद्रव्ये मग आपण जी 100 दिवसानंतर जी अन्नद्रव्ये देतोय तर त्याचा नक्कीच पिकाच्या वाढीसाठी फायदा होतो. हो मॅडम, पोषक अन्नद्रव्य, खतं, लागवड या सगळ्याच गोष्टींची आपण अगदी पॉइंट टू पॉइंट माहिती आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना देत आहात. पण आता ही लागवड झाली, खतं सुद्धा दिले गेले किंवा अन्नद्रव्य सुद्धा त्यांना फवारणीद्वारे दिले गेले, पण आपण सघन पद्धतीनं किंवा कमी सघन पद्धतीनं पिकांची लागवड केली आहे आणि जर समजा आपल्याला असं दिसलं की इथं पिकांची दाटी झालेली आहे, मग या पिकाच्या वाढीचं व्यवस्थापन बांधवांनी कसं करायचं? हा खरं बघितलं तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण इथे पिकांची दाटी नक्कीच होणार आहे. कारण आपण इथे काय केलेलं आहे की शिफारसीचं जे अंतर आहे तर तेच आपण खूप कमी केलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की इथे पिकांची वाढ होते आणि सघन पद्धतीमध्ये प्रथम तयार झालेली बोंडे टिकवून ठेवण्यासाठी आणि जी अतिरिक्त वाढ झालेली आहे तर त्याच्यासाठी आपण एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे जी झाडाची वाढ किती व्हावी हे कंट्रोल करतं, त्याला आपण प्लांट ग्रोथ रेग्युलेटर असं म्हणतो. बरं. मराठीमध्ये त्याला वनस्पती वाढ नियमक असं म्हणतात. तर जर इथे आपल्याला वाढीचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर मेपिकॉट क्लोराईड हे जे PGR आहे, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे, तर याचा वापर, याची फवारणी आपल्याला 2 ते 3 वेळा करावी लागते. तर वनस्पतीची वाढ नियमक म्हणजे PGR म्हणजे काय आहे, तर हे जे PGR आहे हे वनस्पतीद्वारे उत्पादित केलेले प्रसारणीय रासायनिक म्हणजे नैसर्गिक सेंद्रिय पदार्थ आहे जे वनस्पतीची वाढ आणि विकासावरती नियंत्रण ठेवतात. हे असे पदार्थ आहेत ज्यांचा उपयोग झाडाचे वाढीचे नियमन करण्यासाठी, शाखा वाढवण्यासाठी, अंकुर वाढ मर्यादित करण्यासाठी, परतीचा बहर वाढवण्यासाठी किंवा अतिरिक्त फळे काढून टाकण्यासाठी किंवा फळांची परिपक्वता वाढवण्यासाठी अशा अनेक मार्गांनी आपण त्याचा उपयोग करून घेतो. तर वनस्पतींची जी अतिरिक्त वाढ आहे तिला रोखण्यासाठी आपण PGR ची फवारणी करतो. तर इथे जे PGR आपण वापरणार आहे ते आहे मेपिकॉट क्लोराईड, जे आपल्याला आपण झाडांची जी उंची आहे तर ती कमी करण्यासाठी आपण सघन पद्धतीमध्ये या मेपिकॉट क्लोराईडचा वापर करत असतो. हे PGR शेतकरी बांधवांनी कसं वापरायचं? अर्थातच एक PGR चा जो आपल्याला वापर करायचा आहे तर याचं सुद्धा एक वेळापत्रक आपल्याला दिलेलं आहे. तर मेपिकॉट क्लोराईड जे PGR आपण आता या सघन पद्धतीमध्ये आपण वापरणार आहे तर हे वेगवेगळ्या नावांनी बाजारामध्ये उपलब्ध असतं. तर हे वापरत असताना हे फवारणीद्वारे आपल्याला वापरायचं आहे. तर याची पहिली फवारणी आपल्याला कपाशीवरती जवळपास 40 ते 45 दिवसांचं जेव्हा पीक होईल किंवा पात्या लागण्याची जेव्हा पिकाची अवस्था असेल तर तेव्हा आपल्याला हे वापरायचं आहे. यावेळेला जेव्हा पीक हे 40 ते 45 दिवसाचं असेल तर तेव्हा जवळपास 40 ते 45 सेंटीमीटर पर्यंत पिकाची वाढ झालेली असते. तर तेव्हा आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. तर याच्यामध्ये जवळपास मेपिकॉट क्लोराईड जे आपल्याला घ्यायचं आहे ते 1 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला घेऊन त्याची पहिली फवारणी आपल्याला प्रति एकरी आपल्याला करायची आहे. म्हणजे पीक 40 ते 45 दिवसांचं असतानाच ही फवारणी करायची? हो हो हो, पहिली फवारणी आपल्याला ती 40 ते 45 दिवसानंतरच करायची असते. बरं, मग दुसरी फवारणी केव्हा करणार? दुसरी फवारणी ही आपली पहिली फवारणीच्या जवळपास 15 ते 20 दिवसानंतर. म्हणजे पहिली फवारणी झाली की त्याच्या जवळपास 15 ते 20 दिवसानंतर आपण दुसरी फवारणी घ्यायची आहे. म्हणजे जेव्हा पीक आपलं हे 55 ते 65 दिवसाचं असेल. पहिली फवारणी घेताना पीक आपलं 40 ते 45 दिवसाचं होतं आणि दुसरी फवारणी घेताना आपलं पीक हे 55 ते 65 दिवसाचं असेल. तर तेव्हा मात्र आपल्याला या मेपिकॉट क्लोराईडची मात्रा थोडी वाढवायची आहे. ती जवळपास 1.2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला त्याची फवारणी करायची आहे. तर ह्या 2 ज्या फवारण्या आहेत तर ह्या आपल्याला घेणं आवश्यकच आहे. आणि तिसरी फवारणी आपल्याला गरजेनुसार घ्यायची आहे. जर झाडाची उंची ही जास्तच वाढत असेल आणि काय होतं की कधी कधी अतिरिक्त पाऊस होतो किंवा मग एखाद्या वेळेस आपल्याला खतांचा डोस वाढून जातो तर त्याच्यामुळे झाडांची जास्त वाढ होते. तर जर अशी गरज असेल तरच मग तिसरी फवारणी घ्यायची आहे. तर तिसरी फवारणी घेत असताना आपल्याला 1.2 मिली आपल्याला मेपिकॉट क्लोराईड हे 1 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर पीक वाढ व्यवस्थापनासाठी फवारणी घेत असताना काही गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला जी पहिली फवारणी, दुसरी फवारणी आपण जी घेतोच आहे तर तिसरी फवारणी ही काही बाबींवरती अवलंबून आहे. जसं की मातीचा प्रकार, त्याच्यानंतर कोणतं वाण आपण वापरत आहे, त्याच्यानंतर हवामानाची परिस्थिती कशी आहे, त्याच्यानंतर प्रथम स्थानावरती बोंड धारणा झाली का, त्याच्यानंतर झाडांची संख्या किती आहे, अंतर किती आहे. मग याच्यावरून आपण ठरवायचं आहे की आपल्याला किती फवारण्या घ्यायच्या आहे. पहिल्या 2 फवारण्या
फवारणी घेणं आवश्यकच आहे. तिसरी फवारणी घेत असताना मात्र ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. हो. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे, कुठलीही फवारणी घेण्यापूर्वी आपल्याला 10 दिवसांमध्ये पावसाचा कालखंड नसायला पाहिजे. म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. कुठलीही फवारणी असो, ती PGRची असू द्या किंवा मग आपल्याकडे जर आपल्याला एखाद्या खताची फवारणी घ्यायची असेल, रासायनिक खताची फवारणी घ्यायची असेल, तर जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं ही एक महत्वाची बाब आहे. तर तसंच जेव्हा आपण PGRची फवारणी घेणार तर तेव्हा पावसाचा कालखंड नसायला पाहिजे. जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असेल तेव्हाच आपण फवारणी सुनिश्चित करायची. त्याच्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी जर वरचे जे पेरखंड आहेत, म्हणजे झाडाचे जे 5 इंटरनोड्स जे असतात, त्याची जर वाढ तुम्हाला 4 सेंटीमीटर पेक्षा जास्त दिसत असेल तर आपण तिसरी फवारणी घ्यायची. अन्यथा आपल्याला तिसऱ्या फवारणीची गरज नाही आहे. उगाचच आपण त्याच्यावरती खर्च करायची गरज नाही आहे. चुकीच्या नोट्स मोजणीमुळे काय होतं, कधी कधी आपण काय करतो की जर आपल्या वरच्या ज्या 5 इंटर नोट्स असतात त्यांची जर आपण चुकीची जर मोजणी केली तर कधी कधी मग आपली त्याच्यामध्ये चुकी होऊ शकते. तर ती वाढ बरोबर झालेली आहे का, झाडाची वाढ आपल्याला केव्हा खुंटवायची आहे, जेव्हा त्याची पूर्णतः ग्रोथ झाली, पूर्णतः वाढ झाली, त्याच्यानंतर मग जी आपली जास्तीची जी वाढ आहे तर ती आपल्याला खुंटवायची आहे. तर त्याच्यासाठी आपण मग पहिल्या 2 फवारण्या घेतो आणि तिसरी फवारणी जर आवश्यक असेल तरच आपण घेत असतो. बरं मॅडम, आता आपण हे PGRच्या फवारणीबद्दल सांगत आहात आणि आताच आपल्या बोलण्यामधून एक उल्लेख आला की ज्यावेळेला आपण PGRची फवारणी करतो त्यावेळेला आणि त्याच्यानंतर काही दिवस जमिनीमध्ये ओलावा पाहिजे. बरोबर. पण पाऊस पडणं, आता निसर्ग हा तर कोणाच्या हातात नाहीये. इन केस जर पाऊस नाही पडला तर मग अशा वेळेला काय करायचं? अशा वेळेला आपण फवारणी तेव्हाच करायची जर आपल्याकडे पाणी देण्याची व्यवस्था जर असेल तर आपण जमिनीमध्ये पुरेसा ओलावा तिथे तयार करू शकतो. पण मग ज्या शेतकऱ्यांची कोरडवाहू जमीन आहे तर अशा वेळी जेव्हा पाणी पडेल तर तेव्हाच आपण फवारणी घ्यायची. कारण जमीन कोरडी असताना फवारणी घेण्यामध्ये काहीच एक तथ्य नाही आहे, नुकसान होण्याची तिथे जास्त शक्यता आहे. तर त्याच्यामुळे जमिनीमध्ये ओलावा असेल तरच तुम्ही ती फवारणी घ्या. याच्यामध्ये तुमची फवारणी मागे पुढे पण होऊ शकते, पण जमिनीमध्ये ओलावा असेल तरच मग आपण ती घेणं गरजेचं आहे. हो, नक्कीच. मॅडम, आता पीक संरक्षणाबद्दल जर बोलायचं झालं तर कीटक व्यवस्थापनाबद्दल काय सांगाल? कपाशी म्हटलं की सर्वात पहिले लोक कीटकनाशक घरी आणतात. सुरुवातीला लगबग असते की आपल्याला बीटीचं बियाणं मिळालं पाहिजे, त्याच्यासाठी आपण ऍडव्हान्स पेमेंट करून सगळ्यात पहिले बीटीचं बियाणं आणतो. दुसरी आपली घाई गडबड असते की आपल्याला खतं मिळायला पाहिजेत, कारण कपाशीसाठी खूप खतं लागतात असा आपला समज आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण भरपूर तणनाशक आणि भरपूर कीटकनाशक कपाशीमध्ये टाकतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचं कारण आहे की कपाशीला खूप खर्च येतो. ह्या सगळ्या गोष्टींचं जर आपण बघितलं तर शेतकरी या गोष्टींवरती खूप खर्च करतो. तर जर आपण योग्य तंत्रज्ञान, योग्य पद्धत आणि योग्य शिफारस जर वापरली तर ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. जसं की आपण तणनाशकाबद्दल पण बोललो होतो. आणि त्याच्यानंतर मग जर आपण इथे अतिसघन लागवड पद्धत करत आहे तर तिथे झाडांची संख्या जवळजवळ येते, तर त्याच्यामुळे मग खतं सुद्धा आपल्याला कमी लागत आहे. तसंच कीटकनाशक वापरत असताना आपण या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे की आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच, म्हणजे कीटकांनी जेव्हा आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली त्याला आपण ETL म्हणतो, इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल. कारण कसं असतं, याच्यामध्ये काय असतं की प्रति एकर 20 झाडांवर कीटकांची संख्या किती आहे, जर ती संख्या त्याच्यापेक्षा इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलपेक्षा जर जास्त जात असेल तर तेव्हाच आपण एखाद्या कीटकनाशकांची फवारणी करण्याची शिफारस आम्ही करतो. आणि जर कीटकांची संख्या 1 किंवा 2 असेल किंवा कीटक येऊच नाही म्हणून आधीच फवारण्या करून द्यायच्या, तर या सगळ्या चुकीच्या गोष्टींमुळे काय होत आहे की कीटकांची जी क्षमता आहे तर ती अजून वाढत आहे आणि अजून तेवढीच जास्त याची कीटकनाशके बाजारामध्ये येऊन राहिली. तर मग याच्यामुळे काय होतं की कीटकनाशकांवरती खर्च जास्त होतो आणि कीटक हे आटोक्यात सुद्धा येत नाहीये. तर त्याच्यामुळे मग वेगवेगळ्या अळ्यांचा प्रादुर्भाव, जसं की बोंडअळीचा प्रादुर्भाव, उंटअळीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो. तर शेतकरी बांधवांना मला असं सांगायचं आहे की जी आर्थिक नुकसानीची पातळी आहे तर ती प्रत्येक कीटकाची तुम्ही अभ्यास करायला पाहिजे आणि त्याच्यानंतरच मग कीटकनाशकांचा वापर करायला पाहिजे. नक्कीच. मॅडम, कपाशीची वेचणी ही केव्हा करावी? आता सघन लागवड पद्धतीमध्ये कपाशीची वेचणी जी आहे तर ही अत्यंत सोपी आहे. तर आता याच्यामध्ये काय होतं की जर आपण न्यूमॅटिक प्लांटरनी जर पेरणी केली तर सगळी रोपं एकाच वेळी लागणार
एकाच वेळी त्यांच्या बोंड आहे ती परिपक्व होणार आणि एकाच वेळी ते सगळे वेचणीला येणार, कारण आपण तशाच पद्धतीची जी वाणं आहे तर ती आपण याच्यामध्ये शिफारस केलेली आहे. तर जवळपास पिकाच्या 130 ते 135 दिवसानंतर आपल्या पहिल्या वेचणीला सुरुवात होईल आणि जवळपास 150 ते 160 दिवसानंतर दुसऱ्या वेचणीला आपला कापूस तयार होतो. सर्वसाधारणपणे कापूस जो फुटतो तो एकसारखा फुटतो. तर त्याच्यामुळे जर आपल्याला जर शक्य होत असेल तर यंत्राच्या साहाय्याने सुद्धा आपण याची वेचणी करू शकतो. किंवा सुरुवातीला जर कापूस फुटला असेल तर जे महिला मजूर वर्ग असतं तर त्यांना सुद्धा तो वेचणीसाठी सोपा जातो. तर आता याच्यामध्ये एक असं सांगायचं आहे की आपण कापूस वेचतो तर कापूस वेचत असताना त्याच्यामध्ये अतिरिक्त पालापाचोळा, काडी कचरा, आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात तर त्याच्यामुळे कापसाला भाव कमी येतो. कारण त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टींची भेसळ झालेली दिसते की त्याच्यामध्ये काडी कचरा जास्त असतो, पालापाचोळा जास्त असतो आणि तो स्वच्छ कमी असतो. मग असा कापूस जेव्हा जिनिंग प्रेसला जातो तर त्याची प्रतवारी तेव्हा कमी होते. तर कापूस वेचत असताना पण जर थोडीफार काळजी घेतली तर आपला कापसाला भाव पण जास्त येईल आणि आता इथे जर आपण बघितलं तर याचं उत्पादन सुद्धा जास्त येणारच आहे. कारण आपण हाय डेन्सिटी प्लांटिंग जेव्हा घेतो तर तेव्हा एकसारखा कापूस फुटतो आणि उत्पादन क्षमता सुद्धा त्याची या प्रणालीची सुद्धा जास्त असल्यामुळे इथे आपल्याला कापूस वेचणीसाठी सोपा सुद्धा जातो. तर मॅडम, शेतकरी आता सध्या जी लागवड प्रणाली वापरत आहेत, बरोबर, तर ती लागवड प्रणाली आणि सघन लागवड प्रणाली याचा जर आपण विचार केला तर सघन लागवड प्रणालीचे फायदे काय तुम्ही सांगाल? पहिला जो फायदा आहे तो असा आहे की कोरडवाहू मध्ये कपाशीच्या पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत याच्यामध्ये जे उत्पादन आहे ते जवळपास त्याची सरासरी 20 ते 30% उत्पादनामध्ये वाढ होते. जी पारंपरिक पद्धत आपण घेतो तर त्याच्या तुलनेमध्ये आणि HDPSच्या बाबतीत जर बोलायचं जवळपास आपल्याला 20 ते 30% वाढ झाल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यानंतर उथळ जमिनीमध्ये चांगला वितरित पर्जन्यमान असलेल्या हंगामामध्ये जर आपण HDPSचा जर लागवड प्रणालीचा जर अवलंब करत असणार तर उत्पादनामध्ये फायदा झालेला आपल्याला दिसत आहे. त्याच्यानंतर ज्या जमिनी हलक्या ते मध्यम आहेत अशा जमिनीत सघन लागवड प्रणाली ही खूप फायद्याची आहे. या लागवड प्रणालीमध्ये खतांची, तणनाशकांची, कीटकनाशकांची बचत होते. नंतर सघन लागवड प्रणालीमध्ये कपाशीचे पीक जवळपास 150 दिवसात संपविल्यानंतर मर्यादित सिंचन सुविधा जी आपल्याकडे आहे तर त्याच्यामध्ये रबी हंगामामध्ये आपण इतर सुद्धा पिके घेऊ शकतो. नंतर सघन लागवड प्रणालीमध्ये केवळ चांगले उत्पादनच मिळत नाही तर चांगल्या प्रतीचा कापूस सुद्धा आपल्याला मिळतो आणि यांत्रिक पद्धतीने सुद्धा आपण त्याची वेचणी करू शकतो. कारण एकासोबतच सगळा कापूस फुटतो, सगळी बोंड एकच वेळा परिपक्व होतात. नंतर नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये गुलाबी बोंडअळीचा जो प्रादुर्भाव आपल्याला दिसतो किंवा त्याची तीव्रता वाढण्यापूर्वीच आपली कपाशीची वेचणी होऊन जाते आणि कपाशीची वेचणी झाली की बोंडअळीचा अटॅक हा आपण तिथे थांबवू शकतो. आणि कापणी केल्यानंतर उत्पादनाचे होणारे जे नुकसान आहे आणि जो लागवडीचा खर्च आहे तो सुद्धा आपण कमी करतो. म्हणजे मला असं एक सांगायचं आहे की या सघन लागवड प्रणालीमध्ये जेव्हा आपण कापूस वेचणी घेतो तर पहिल्या ते दुसऱ्या याच्यामध्ये आपण कापूस वेचणी घेऊन राहिलो, त्याच्यामध्ये बोंडअळी पण थांबून राहिली आणि पहिल्या आणि दुसऱ्या याच्यामध्येच आपलं दर्जेदार उत्पादन आपण घेऊन राहिलो. म्हणजे उत्पादनामध्ये वाढ सुद्धा होत आहे कारण इथे झाडांची सुद्धा संख्या वाढली, बोंडांची सुद्धा संख्या वाढली आणि मेपिकॉट क्लोराईड सारख्या रसायनाचा जेव्हा आपण वापर केला तर तेव्हा झाडांची उंची कमी झाली. उंची कमी झाल्यामुळे ते जे सगळं अन्नद्रव्य होतं, ती जी एनर्जी होती ती बोंडांमध्ये गेली आणि बोंडांमध्ये गेल्यामुळे झाडाची संख्या वाढली आणि वजनही वाढलं. मग आता जर याचा आपण गुणोत्तर बघितलं तर याचा सगळा परिणाम आपल्याला उत्पादनामध्ये दिसतो. मग याच्या एकंदरीत हा सगळा जर आपण विचार केला तर उत्पादन याच्यामध्ये नक्कीच वाढतं आणि फायदेशीरच आहे. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आज आपण मयुरी अनुप देशमुख ह्या कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथं ह्या मॅडम कार्यरत आहेत आणि त्यांनी कपाशीची अतिसघन लागवड याबद्दलची जी माहिती आपल्याला दिली आहे ही नक्कीच खूप फायदेशीर आहे. सगळ्यांनी याचा विचार करावा आणि स्वतःचं जे होणारं नुकसान आहे, शेतीचं जे होणारं नुकसान आहे ते टाळण्याचा प्रयत्न करावा. मॅडम, आज आपण इथं आलात आणि अतिउपयुक्त अशी माहिती आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना दिली. या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं आपले खूप खूप धन्यवाद. आभार. आताच आपण कपाशीची सघन लागवड या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथल्या मयुरी देशमुख यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकला. आजच्या कार्यक्रमात आपण कपाशीची सघन लागवड या विषयावर कृषी विज्ञान केंद्र ममुराबाद इथल्या मयुरी देशमुख यांची किशोरी वाघुळदे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग. आता ही सघन लागवड पद्धत आणि
कमी अंतराची लागवड पद्धत, या दोन्ही पद्धतींसाठी अन्न व्यवस्थापन जे आहे याबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला असं सांगू इच्छिते की माती परीक्षण केल्याशिवाय कुठल्याही शेतामध्ये आपण जेव्हा एखाद्या खताची मात्रा ठरवतो तर ती खताची मात्रा ही मात्र माती परीक्षणावरूनच आपण ठरवायला पाहिजे. आणि मग शिफारस जी आपल्याला केलेली आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मग आपल्याला फेरबदल करावे लागतात. कारण शिफारस केलेले जे अन्नद्रव्य आहेत, जी रसायनांची मात्रा आहे ही ढोबळमानाने दिलेली असते आणि आपल्या जमिनीचं परीक्षण करून मग आपल्या जमिनीमध्ये कोणता अन्नद्रव्य घटक हा किती प्रमाणात आहे त्याच्यानुसार मग आपण फेरबदल करायचा असतो. जसं की आपण सुरुवातीला म्हटलं होतं की याच्यामध्ये आपण झाडांची संख्या वाढवतोय, अंतर कमी करतोय, तर तशाच प्रमाणे आपण याच्यामध्ये खतांची मात्रा सुद्धा कमी करतोय. जर बाकीच्या शिफारसी बघितल्या